दोन्ही संघांचा विचार जर केला तर पहिल्या सामन्यामध्ये श्री साई सह्याद्री या संघाने धावेंचा पाठलाग यशस्वीरित्या केला आणि मागच्या सामन्यामध्ये स्टॅलियन संघाने प्रतिस्पर्धी संघाला धावा होऊ दिलेल्या नाहीयेत। त्यामुळे हा सामना बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। दोन आयकॉनचा विचार जर तुम्ही केला मित्रांनो तर नाशिक जिल्ह्यातील मनमाडचा मनसुफ शाह एका बाजूला असणार आहे तर दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्याचा सुपुत्र अर्थात प्रथमेश राठोड तुम्हाला खेळताना नक्कीच पाहायला मिळणार आहे। या दोन आयकॉन मधील सुद्धा ही लढत आहे। टॉसच्या वेळी आपण एक चर्चा केली की युवराज गुंजाळ आणि सुहास कुळे हे दोन कर्णधार हे सुद्धा आता एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत। एकाच गावातील खेळाडू आहेत, कोल्हेवाडीला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, एकाच संघामध्ये खेळतात, दोघे अगदी जवळचे मित्र आहेत आणि ही मैत्रीपूर्ण लढत सुद्धा होणार आहे। एका बाजूला स्टॅलियन तर दुसऱ्या बाजूला श्री साई सह्याद्री। टॉस संपन्न झाला, टॉस पुन्हा एकदा जिंकला श्री साई सह्याद्री संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। आयकॉन मनसुफ शाह आणि दुसऱ्या बाजूला मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक टाकणारा युवराज गुंजाळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे। तर पहिलं षटक घेऊन येत आहेत आयकॉन प्रथमेश राठोड। पहिलाच बॉल थोडासा लोवर फुल टॉस पाहायला मिळालेला, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत। एकच धाव पूर्ण होते आणि एकच्या मदतीने ऑफ द मार्क मनसुफ शाह इथे खातं उघडताना पाहायला मिळणार आहेत। स्टॅलियन संघाचा विचार जर केला मित्रांनो तर मागच्या काही महिन्यांपूर्वी मालेगाव या ठिकाणी संविधान चषक संपन्न झालं आणि त्या संविधान चषकाचा विजेता सुद्धा हा स्टॅलियन संघ राहिला होता। त्या संघामध्ये मनसुफ शाह खेळताना पाहायला मिळाले, रोहित परब खेळताना पाहायला मिळाले, रवी आहिरे होते, उस्मान पटेल असा एक मोठा संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला। आमचे फरहान भाई शेख एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि वडाळा नाशिकला बिलॉंग करणारे फरहान भाई ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयकॉन मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करतायत। युवराज गुंजाळसाठी युवराज स्पोर्ट संगमनेर भव्य दालन स्पोर्टचं आपण युवराज गुंजाळ यांचं पाहतोय। पावबाकी रोड मध्ये संगमनेरला गेल्यानंतर भव्य दिव्य तुम्हाला स्पोर्ट शॉप युवराज गुंजाळ यांचं पाहायला मिळते, त्याचे ते ओनर आहेत। यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका आणि जाईल सीमारेषेच्या पार। युवराज गुंजाळ यांचं आक्रमण, जो उडने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते। षटकार आता मी नाही कोणाला भी फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार। श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार। थँक्यू। स्लॉट मध्ये चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि ऑफ साइडला तुम्ही विचार जर केला तर युवराज गुंजाळ स्ट्रॉंग बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत। युवराज गुंजाळचा ट्रेडमार्क फटका आम्ही सातत्याने पाहतो की एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा षटकार खेळण्याची क्षमता युवराज गुंजाळ यांच्याकडे आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर आता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला, एक डीप मिड विकेट आहे। गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर मैदानामध्ये प्रथमेश राठोड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेग भरपूर दिला यावेळेस प्रथमेश राठोड यांनी। एक चांगलं पॅकेज खरं तर आयकॉनचं आहे, चांगले फलंदाज चांगले गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। खरं तर सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करणारे ते खेळाडू आहेत। आज या स्पर्धेमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत। मागच्या सामन्यामध्ये जरी लवकर बाद झाले असले तरी या खेळाडूकडे एक क्षमता आहे। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न राहिला। इथे जर तुम्ही पाहिलं तर युवराज गुंजाळसाठी हा चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर ओळखलं फलंदाजाला, टप्पा थोडासा मागे खेचला आणि ही क्षमता तुमच्याकडे पाहिजे तुम्ही ज्यावेळेला गोलंदाजी करता। गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला कव्हरला चेंडू जाणार आहे। क्षेत्ररक्षक तिथे आहे, थोडंसं फंबल थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालेलं आहे, परंतु लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात येत आहेत। आपण युवराज आणि सुहास कुळे यांच्याबद्दल जर चर्चा केली मित्रांनो तर रुद्रा प्रतिष्ठान या संघामध्ये सुद्धा ते खेळताना पाहायला मिळतात आणि किरण खुळे सर यांच्या नेतृत्वाखाली कित्येक काळ त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे, ते सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत। त्याचबरोबर मित्रांनो नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझरचे लेखणी सम्राट आमचे ललित मोरे सर सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहेत। यावेळेला खूप चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका, सुहास कुळे चेंडूच्या पाठमोरे आहेत, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड वेगवान आहे आणि चेंडू सीमारेषा पार, नामदार चषकाचा
चौकार. गेला आरपार सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर बिनबाद 12 धावा धावफलकावरती आहे. शाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव आणि पहा पवार संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा पवार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 खेळून येत आहेत. राहुल शिंदे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. समोर युवराज गुंजाळ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 6 षटकांची ही लढत, नामदार चषक, लोणी प्रीमियर लीग आपण सर्वजण अनुभवत आहात. कमी गतीने टाकलेला चेंडू, इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठपुरवण्याचा प्रयत्न, प्रथमेश राठोड यांचे प्रयत्न पहा, अप्रतिम एफर्ट आणि चेंडू मात्र थेट सीमारेषेच्या पार. चौकार. रेषा भेदून गेला आरपार सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. प्रथमेश राठोडचे एफर्ट काय होते जबरदस्त. त्यावेळी लावे चेंडू फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती राहिले. सिकंदर शेख चेंडूवरती येणार आहे. त्या दरम्यान तुम्ही पाहिले असेल तर 1 धाव मात्र पूर्ण होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. 17 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये वैष्णव कुमार त्रिभुवन या ठिकाणी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये कामगिरी बजावत आहेत. ऑफलाईन स्कोरर आहेत. ऑनलाईन स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अनिलजी गडगे सर आमच्यासोबत जोडलेले आहेत. पहिल्या दिवसापासून, पहिल्या सामन्यापासून त्यांचंही मनापासून नक्कीच कौतुक असणार आहे. राहुल शिंदे गोलंदाजी करण्यासाठी समोर जर पाहिलं तर मनमाडचा सितारा नाव मनसूफ शाह स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी खेळल्यात, अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी खेळल्यात, गाजवल्यात सुद्धा. आपल्या वेगवेगळ्या फटक्यांसाठी माहीर असलेले मनसूफ शाह. त्यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल ओळखला आणि पाठवला फाईन लेग सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. मनसूफ शाह ट्रेडमार्क. चौकार. भेदून गेला आरपार सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. धन्यवाद. मी अगोदरही सांगितलंय की वेगवेगळ्या फटक्यांसाठी जाणला जातो मनसूफ शाह. ओ स्पेशल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चेंडू फेकून दिला जातोय आणि चेंडू करतोय हवाई सफर. चौकारा पाठोपाठ एक दिमाखदार षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. खूप सुंदर फटका आपण खरं तर मनसूफ शाह यांच्या बॅटमधून पाहिलाय. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण, लॉंग लेग सीमारेषेच्या पार चेंडू जाईल. पडले जडले परंतु चेंडूला फेकलंय सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. राहुल शिंदे यांना कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. 5 चेंडू 19 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 3 चौकार 1 षटकार मनसूफ शाह यांच्या बॅटमधून आतापर्यंत खेळला गेलेला आहे. या फटक्यांसाठी खरं तर मनसूफ शाह यांची ओळख आहे आणि ते फटके इथे दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राहुल शिंदे. खोलवर टप्प्याचा बॉल मनगटाच्या साह्यानं चेंडूला वळवलं जात आहे. वाईडिश मिड ऑन चेंडूवरती येणार आहे. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळतंय. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. या षटकामध्ये आल्यात 20 धावा.
दुसरं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर तब्बल 32 धावा स्टॅलियन संघाच्या धावफलकावरती आहे. बिनबाद 32. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव अवनी पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. धन्यवाद. 2 ओव्हर झाल्यात. 32 धावा धावफलकावरती आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, साहेबांचे जे फ्लेक्स आपण लावलेले आहेत त्याला कोणीही टेकून बसू नका, तिथून कृपया करून आपण उठा. ही आपल्या सर्वांना प्रेमाची विनंती आहे. जे बॅनरच्या खाली बसलेत, ब्लॅक स्क्रीनच्या शेजारी बसलेत, खाली बसलेत, त्या सर्वांना विनंती आहे आपण कृपया करून तिथून उठा. ही आपल्याला प्रेमाची विनंती आहे. आपणच प्रथमेश राठोड गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पहिलाच चेंडू प्रथमेश यांचा आपण पाहिलं असेल तर आउटसाइड द ऑफ थोडासा फलंदाजापासून दूर ठेवलेला हा चेंडू होता. पहिला सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघांचं मनोबल खरं तर वाढलेलं आहे, कॉन्फिडन्स हा वाढलेला आहे. त्यामुळे दोन संघ जर तुम्ही पाहिलं तर मैदानामध्ये हा सामना जिंकून सुपर 8ला जाण्याचा मानस घेऊन, ध्येय घेऊन मैदानामध्ये उतरलेले आहेत. आणि पाहुयात विजय कोण साकार करतंय, कारण दोन्ही संघ विजयासाठी आलेत म्हटल्यानंतर हार कोणी सहजासहजी मानणार नाही. मॅच चांगली होईल, सामना चांगला होईल, कारण दोन्ही संघ जर तुम्ही बघितलं तर ताकदवान आहेत, बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघातील आयकॉन, आयडॉल आणि कर्णधारांच्या दरम्यान सुरू असणारी ही लढत आपल्याला मैदानामध्ये नक्कीच बघायला मिळते आहे. प्रथमेश राठोड समोर मनसूफ शाह. यावेळेस आक्रमण केलं जात आहे. बॅटच्या मधोमध हा फटका नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पकडतो झेल. फलंदाज मनसूफ शाह. इथे मनसूफ शाहचा संपलाय खेळ. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली चंचलीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. पहिला धक्का बसलाय. मनसूफ शाह बाद झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंग ऑनला पकडला गेला झेल आणि फलंदाज मनसूफ बाद झालेले आहेत. पहिलं यश मिळवून दिलंय खरं तर मैदानामध्ये. आपण पाहू शकता प्रथमेश राठोड यांनी मात्र पहिलं यश संघाला मिळवून दिलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. घुलेवाडी, संगमनेर, नवनाथ हडवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आडव्या बॅटनं पहिलाच चेंडू खेळला. चेंडूला हॅमर केलं, फोर्स केलं आणि चेंडू मिड विकेटच्या दिशेने दाखल झालाय. राहुल शेळके चेंडूवर देणार आहेत. फेक खूप चांगली पाहायला मिळाली. एकच धाव मिळते. ऑफ द मार्क खातं उघडलंय नवनाथ हडवळे यांनी. मागच्या सामन्यामध्ये देखील नवनाथनं चांगला खेळ केला. चांगल्या खेळीसाठी तो जाणला जातो. अष्टपैलू खेळाडू आहे नवनाथ हडवळे. आज जर तुम्ही पाहिलं असेल तर मैदानामध्ये स्टॅलियन या संघाकडून आयडॉल्सच्या भूमिकेमध्ये तो कामगिरी बजावताना पाहायला मिळतो आहे. आज नगर जिल्ह्यातले बरेच नामवंत खेळाडू आज खेळताना पाहायला मिळत आहेत. ओ क्लीन बोल्ड चेंडून घेतलाय थेट यष्ट्यांचा वेध. यू मिस. प्रथमेश राठोड विल बी डेफिनेटली हिट. धक्का क्रमांक 2. दुसरा फलंदाज होतोय बाद. आघाडीची जोडी तंबूत पाठवण्यामध्ये यश मिळालंय. प्रथमेश राठोड, राऊडी राठोड. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली चंचलीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. खूप चांगला चेंडू होता प्रथमेश यांचा. आपल्या स्क्रीनवर आपण रिप्ले मध्ये पाहिलं असेल. चेंडून थेट यष्ट्यांचा वेध घेतला. फ्लेक्सला पाठ लावून बसलेले तुम्हाला सर्वांना विनंती आहे तिथून आपण उठा ना. कृपया करून आपल्याला प्रेमाची विनंती आम्ही करतोय. बैठक व्यवस्था खूप चांगली केली आयोजकांनी. आपण तिथे बसावं. फ्लेक्सला खेटून बसलेले तुम्ही वाटलंच तर स्टेजवर येऊन बसा, पण तिथं खेटून बसू नका. कृपया करून आपण तिथून उठा.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. राहुरीचा अजून एक सुपरस्टार खेळाडू, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सर्वात वरच्या स्थानावर डावकुऱ्या हाताच्या फलंदाजामध्ये ज्या खेळाडूचं नाव अग्रगण्य आहे तो म्हणजे सुनील खर्डे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजीसाठी प्रथमेश राठोड. यावेळेसचा चेंडू डावेष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा कॉल इथे येणार आहे. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. थँक्यू. एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल झालाय. हवेत चेंडू, फटका जर आपण पाहिला तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या फटक्यांसाठी ओळखला जातोय सुनील खर्डे. पहिला धमाका, सिक्सर. आता मी नाही कोणाला मी. फटका असा धोधार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. थँक्यू डीजे. या फटक्यांसाठी सुनील खर्डेची खरं तर ओळख आहे आणि राहुरीचा बाहुबली जो मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेला आहे. षटकारांना त्यानं उघडलंय खातं या सामन्यामध्ये. यावेळेस अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश राठोड यांचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. रिप्ले मध्ये पाहतो आपण सुनील खर्डेच्या स्लॉट मध्ये, त्यानंतर त्याने फेकून दिला चेंडू मिड विकेटला. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. षटक क्रमांक तुम्ही जर पाहिलं तर मैदानावर संपलं जात आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हर झालं. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा 40 धावा. 40. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव आणि पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रईपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू डीजे, धन्यवाद. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर धावफलकावर आपण जर बघितलं तर 40 धावा धावफलकावर. एक पारितोषिक येत आहे. सचिन हिंगेसर यांच्या वतीने नवनाथ हडवळे किंवा सुनील खर्डे यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर सचिन हिंगेसर यांच्याकडून 1001 रुपयांचं विशेष पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत षटक क्रमांक 4 घेऊन संदेश तांबे गोलंदाजी करण्यासाठी येतील. तर समोर आपण पाहणार आहोत नवनाथ हडवळे. स्ट्रायकिंग एंड वर आपल्याला जे पाहायला मिळणार आहेत. जावत मॅचच्या दिशेने अर्धा डाव तर संपलाय, अजून अर्धा डाव बाकी आहे. यावेळेस हलक्या तरी चेंडू स्टीअर करण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आणि ओहो काय घडलंय मैदानात. सुनील खर्डे होत आहे धावबाद आणि इथे जर आपण पाहिलं तर मोठी विकेट. फलंदाज सुनील खर्डे धावबादची शिकार. अतिघाई नेहमी संकटात नेते आणि इथे तेच चित्र आपल्याला बघायला मिळाले. संघ सुस्थितीमध्ये आहे आणि सुनील खर्डे इथे मात्र घाई करताना पाहायला मिळाले. फलंदाज सुनील खर्डे बाद. धक्का क्रमांक 3. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची धन्यवाद. नवीन फलंदाज दत्ता निर्मळ आता मैदानामध्ये येत आहेत. पिंपरी निर्मळला बिलॉंग करणारे खेळाडू. अनेक प्रेक्षक आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. अनेक खेळाडू. खरं तर आज तुम्ही जर बघितलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं लोणी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये ज्या फलंदाजाने प्रत्येकाचं मन वेधून घेतलं होतं, सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेकांची मनं जिंकणारा खेळाडू इम्रान मलिक हे सुद्धा आज श्रीरामपूरहून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आमचे अनेक मित्र, त्यामध्ये राजू काकडे असतील, जावेद पठाण असतील, जावेद भाई शेख श्रीरामपूरवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये लेग बाईसच्या साहाय्यानं हा भाग्यशाली चौकार. सीमारेषा वेधून गेला. सनसनीत चौकार. श्री जेडी
बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौका. त्याचबरोबर आपण जर चर्चा करत होतो की प्रेक्षक अनेक या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुरीवरून सुद्धा आज सुनील खर्डेचा सामना पाहण्यासाठी अनेक मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये आमचे मोहसिनभाई सय्यद असतील, नागेश पवार असतील, हे सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. न्यू बॅटर दत्ता निर्मळ नॉनस्ट्राईक एंडवरती उभे आहेत, तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुनश्च एकदा संदेश तांबे गोलंदाजी करतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न नवनाथ हडवळेसाठी हा चेंडू होता. संपर्क नाहीये, प्लेड अँड मिस. चांगली गोलंदाजी संदेश तांबे करताना पाहायला मिळत आहेत. लोकल खेळाडूंसाठी ही स्पर्धा आहे. खरं तर राहता तालुक्यातील जे स्थानिक खेळाडू आहेत त्यांच्या हक्काची ही स्पर्धा आहे आणि इथे अनेक खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. आपण जर बघितलं तर गोलंदाज असतील, फलंदाज असतील, खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं स्थानिक खेळाडूंचं बघायला मिळालं. त्यातलंच एक नाव संदेश. मनगडाच्या सहाय्याने चेंडूला वळवण्यामध्ये यश मिळालंय. मनगडाचा वापर करत असताना चेंडूला स्टिअर केलंय. एक धाव इथे कंप्लीट करत असताना नवनाथ हडवळे. एक धाव पूर्ण झाली आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावा झाल्यात 45 धावा, 45 रन्स. नामदार चषक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, नगर जिल्ह्यातली सर्वाधिक मोठी ही क्रीडा स्पर्धा आहे आणि आज जर तुम्ही बघितलं तर या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. प्रत्येकाच्या नजरा आहेत मैदानाकडे, लोणी प्रीमियर लीग कडे. सुंदर फटका दत्ता निर्मळ यांच्या बॅट मधून चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पार. बिग ब्लास्ट, बिग हिट, षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दत्ता निर्मळ यांच्या बॅटमधून निघालेला एक कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळालेला आहे. संदेश तांबे याच्या विरुद्ध केलं जाणारं आक्रमण. आपल्याला स्विच करण्याचा प्रयत्न, ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता. फुलर लेंथवर टाकलेला बॉल होता. खरं तर आपण सातत्याने चर्चा करतो पहा की असा कोणताही गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाहीये की त्याच्या विरुद्ध धावा येत नाहीत. प्रत्येकाच्या विरुद्ध मोठा फटका येतो, परंतु तो मोठा फटका खेळल्यानंतर कमबॅक सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन तुम्हाला दाखवता आलं पाहिजे आणि इथे संदेश तांबेनं ते दाखवलंय. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकं संपली आहेत आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्टॅलियन. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा पवार संपले. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून पहा पवार संपले. चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकं संपल्यानंतर 51 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात आणि 5वं षटक घेऊन येत आहेत अमित तांबे. पुणे जिल्ह्यातील अजून एक हरहुन्नरी खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर समोर नवनाथ हडवळे यांना तुम्ही पाहू शकता. आयडॉलच्या भूमिकेमध्ये ते कामगिरी बजावताना पाहायला मिळत आहेत. खरं तर 7S लाईव्हचं संपूर्ण टीमचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. ओहो, इथे खराब चेंडू आणि त्यावर मात्र नवनाथ हडवळे तुटून पडले. चेंडू फेकून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पार. षटकार. आता मी नाही कोणाला बी. फटकाचा जोरदार आगेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. आले मला हुक्की, तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक्की.
यासाठी खरं तर मनसुब शाह यांची ओळख आहे. मी मगाशीच शाहरुख सर सांगितलं की नवीन एखादा माणूस मनसुबच्या जवळ जर असेल तर तो म्हणेल असा कसा वागतो हा, पण जास्त जवळीक झाली की तोच म्हणेल असा वागतो का हा. अवलिया आहे, दिलखुला असे मनसुब शाह. धावफलकावर जाऊयात. धावा पंच निर्णय घ्या. पंच निर्णय घेतील, काळजी करू नका. तर नेक्स्ट मॅच नामदार चषक 2024 दिवस क्रमांक 3 आणि सामना क्रमांक 4. पहिला सामना पराभूत झालेले दोनही संघ एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. शुभम थेटे यांच्या माध्यमातून ग्राफिक्स आपल्या स्क्रीनवर आहे. साई बालाजी लोणी त्यांच्या विपक्षात संजूभाऊ गिरी 11 लोणी. फुलर लेंथवर टाकलेला चेंडू, मनगटाचा खूप चांगला वापर करतायत इथे नवनाथ हडवळे. टायमिंग सुद्धा प्रॉपर पाहायला मिळाला आणि चेंडू वेगात निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. राहुल शेळके अंतर मात्र फार मोठं कापायचं होतं, ते अंतर कापू शकले नाहीयेत. चौकार आलाय. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल झाला. 61 धावा धावफलकावर. नवनाथ हडवळेच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय चांगल्या रीतीने खेळून काढलाय. पुन्हा एकदा अमित तांबे यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू शरीर भेदक मारा इथे करण्यात आलाय. धाव मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मिळणार नाहीये. आपण चर्चा करतो की 7S लाईव्हच्या संपूर्ण टीमची टेनिस क्रिकेटचा खेळ आपला कामधंदा सांभाळून आपण खेळतो, पाहतो, परंतु तुम्हाला तुमच्या कामातून वेळ काढून घर बसल्या सामना बघता यावा म्हणून युट्यूबचं माध्यम आलं. ओहो, इथे हा चांगला चेंडू आहे. थोडासा कमी गतीने टाकलेला हा चेंडू आहे. व्हेरिएशन खूप चांगलं करताना पाहायला मिळत आहेत अमित तांबे. आणि गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन सुद्धा असणं फार गरजेचं आहे. धावफलकावर जर आपण पाहिलं असेल तर धावा 61 धावा या आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी अमित तांबे करताना पाहायला मिळत आहेत. नवनाथ स्ट्रायकिंग एंडवर. इथे शॉट अँड पुल करत असताना हा चेंडू फेकून दिला जाईल सीमारेषेच्या पार आणि अजून एक मोठा हिट. षटकार. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. तुला देऊ का माझ्या गुली पॅटर्नची बुक्की. धावसंख्या वाढली आहे. 67 धावा धावफलकावर आहे. 67 रन. 67 धावा धावफलकावर आहे. दोन्ही एंड फलंदाजी गोलंदाजी आपण करू शकतो. या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानामध्ये इतकं सुंदर असं वर्तुळाकार मैदान इथे बनवण्यात आलेलं आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर अशी मैदान आपल्याला जास्त ठिकाणी बघायला मिळत नाहीत. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाणारे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण जर पाहिलं तर डीप फाईन लेग चेंडूवरती येणार आहे. एकच धाव तिथे मिळते. दुसरीचा कुठलाही प्रयत्न नाही. लेग बाईसच्या मदतीने एक धाव आलेली आहे आणि षटकाचा खेळ होतोय समाप्त. 5 ओव्हर संपल्यात. 5 षटकं संपली आहेत आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्टॅलियन संघ 68 धावा 3 फलंदाज बाद असताना 3 बाद 68. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव आणि पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर याचकडून ही पहा ओव्हर संपली.
पाच षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 5 ओव्हर नंतर 68 धावा धावफलकावर आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मित्रांनो बाकी आहे. मागच्या सामन्यामध्ये 74 धावांचं आव्हान होतं प्रतिस्पर्धी संघाला, परंतु तिथे या 74 धावा मात्र रोखण्यामध्ये यश मिळालं होतं. स्टॅलियन संघाला चांगली गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी भरपूर कमी धावसंख्येमध्ये रोखलं. त्यामुळे दोन्ही संघाचा विचार जर केला तर दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. जो क्षेत्ररक्षण करतोय त्या संघाने धावेंचा पाठलाग करत असताना विजय मिळवला. इथेही त्यांना धावेंचा पाठलागच करावा लागणार आहे. परंतु मागच्या सामन्यामध्ये स्टॅलियन संघाने प्रतिस्पर्धी संघाला धावा होऊ दिल्या नाहीत. इथे सुद्धा धावा प्रथमतः बढ़ून दुसऱ्या डावामध्ये त्या रोखायच्यात. इथे पाहूयात कोणता संघ आता कोणावरती मात करणार आहे आणि कोण दुसरा विजय मिळवत सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होणार आहे. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला. फुलर लेंथवर टाकलेला हा चेंडू होता. खूप चांगल्या रीतीची गोलंदाजी आपण संदेश तांबे यांची पाहतोय. या स्पर्धेत सुपर 8 ला जाणारा पहिला संघ जय हो नांदुरकी पंजाब मशिनरी साकुरी हा संघ सुपर 8 ला जाणारा पहिला संघ. संतोषजी कुदळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खर तर पहिल्या पर्वामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर कोण होतं? संतोष कुदळे सर. त्यांचा संघ या स्पर्धेत सुपर 8 ला जाणारा पहिला संघ ठरला. त्याच दिवशी पीसीसी प्रवरानगर सुपर 8 ला गेलेला दुसरा संघ होता परवेशभाई पठाण यांचा. यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला प्रथमेश राठोड यांचं पाहायला मिळालं. धावबादची संधी आहे आणि फलंदाज दत्ता निर्मळ यावेळेस धावबाद होत आहेत. विकेट. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा त्या गाण्यावर. संधी साधून थेट पटकन घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विशाल. यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल जरूर या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न केला आहे आणि अजून एक धावबादची संधी. फलंदाज विशाल डायमंड डकची शिकार होत आहेत. कुठलाही चेंडू न खेळता धावबाद. लावा ते गाणं. संधी साधून थेट पटकन घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. त्याचबरोबर या स्पर्धेला बघण्यासाठी श्रीरामपूर वरुड आमचे मित्र ॲडव्होकेट निरंजन देशपांडे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून सहर्ष असं स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. नगर शहरातील उपनगरला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नगर पासून सुरू झालेला प्रवास दुबई पर्यंत गेला अभिजित दुधे यांचा. ते मात्र मैदानामध्ये दाखल होत आहेत. खरं तर थोडेसे आजारी आहेत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण बघणार आहोत आज खेळत असताना. फुलर लेंथवर बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला मार्गस्थ होईल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या दरम्यान एकच धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळणार आहे. 71 धावा धावफलकावर. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. अर्धा संघ थंड झालेला आहे. अभिजित दुधे चांगली फलंदाजी करू शकतात. आपण जर पाहिलं असेल तर मैदानामध्ये ते आता दाखल होताना पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये अभिजित दुधे गोलंदाजी करताना पाहायला मिळालेले नाहीयेत, परंतु महत्त्वपूर्ण ही लढत आहे. इथे कसा तो खेळेल. फुल टॉस यावेळेसचा चेंडू आणि फाईन लेग्स इथे आहेत. चेंडूवरती सिकंदर शेख चेंडूवरती येताना पाहायला मिळते. धावाची संधी आहे आणि तिथे ओहो 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस मात्र परतावं लागेल. फलंदाज नवनाथ आडवळे होत आहेत धावबाद. सिकंदर शेख या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला खेळताना नक्कीच पाहायला मिळणार आहेत. फलंदाज बाद होत आहेत नवनाथ आडवळे. विकेटचं पतन. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पटकन घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज
प्रसाद अरंगळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर संदेश तांबे या पहिल्या डावातला शेवटचा चेंडू घेऊन मैदानामध्ये तयार आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता, लॉंगॉनच्या दिशेने मार्गस्थ झालाय. राहुल शेळके चेंडूवर येणार आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, तिथे चूक होणार नाही. एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली. पहिला डाव समाप्त झाला. टॉस जिंकला श्री साई सह्याद्री या संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टॅलियन संघाने प्रथमतः फलंदाजी केली. निर्धारित 6 षटकांचा आपण विचार जर केला तर निर्धारित 6 षटकांमध्ये या संघाने धावा बनवल्या 74 आणि जिंकण्यासाठी 75 धावेंचं आव्हान आहे. 75 धावेंचं लक्ष्य आहे. मानवंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू. 75 धावेंचं आव्हान आहे. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक आपल्याला संपन्न करायचा आहे. साई बालाजी लोणी संघाचे संघनायक आणि संजू भाऊ गिरी 11 संघाचे संघनायक हनुमंत गव्हाणे टॉस करण्यासाठी आपण यायचंय. आणि या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय संतोषजी कुदळे सर, जय हो नांदुरखी पंजाब मशिनरी साकोरी संघाचे संघमालक. आपण या आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. चला कॅप्टन, चला दोन्ही टीमचे साई बालाजी लोणी आणि संजू भाऊ गिरी 11 लोणी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी आपण ताबडतोब यायचंय. पाहूयात 75 बनवायच्यात. या 75 बनवल्या जातील की या 75 रोखल्या जातील, कोण जाणार सुपर 8ला ते सुद्धा आपण या दुसऱ्या डावानंतर बघणार आहोत. परंतु हे ऐकण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण छोटासा बदल करणार आहोत. शिरूर तालुक्याचा गोड आवाज आमचे सहयोगी मित्र आदरणीय राहुलजी बोंबे सर आपल्यासोबत या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत. सर या आपलं मनापासून स्वागत आहे. टॉस या दरम्यान संपन्न झाला आणि साई बालाजी दोन्ही ह्या संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय? बॉलिंग करण्याचा निर्णय ह्यानंतर असेल तर स्टॅलियन
संघाचं टीम ऑर्डर जर आपण पाहिलं, फरहान शेख आणि दुसऱ्या बाजूला श्री साई सह्याद्री ही टीम तुम्ही पाहताय. रवी भाऊ मते आणि वैभव दादा मते यांच्या पालखीची असणारी ही टीम इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने मैदानावरती मात्र ह्या इनिंगमध्ये इथे मात्र कामगिरी केली जाणार आहे. फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही पाहिलं अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाली. टार्गेट जर तुम्ही पाहिलं अगदी 75 धावेचं टार्गेट इथे मात्र ते सेट केले गेले आणि त्या पद्धतीने आता मैदानावरती पहा आघाडीचे 2 फलंदाज इथे मात्र श्री साई सह्याद्री ह्या संघाकडनं 2 बॅटल इथे मात्र तयार आहेत. दोन्ही फलंदाज तुम्ही पाहताय मैदानावरती इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी आपण पाहतोय प्रथमेश राठोड, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती सुहास खुळे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या दरम्यान इथे ही मॅच देखील मैदानावरती पाहायला मिळेल. 75 धाव्यांचं एक मोठं टार्गेट इथे तुम्हाला जे पाहायला मिळेल. आक्रमकता दोन्ही टीम्समध्ये आहे आणि ती जाणवणार आहे, कारण तुम्ही पाहताय खूप खरं तर पॉवरफुल टीम्स या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मात्र ज्या पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीची सुरुवात या अगोदरच्या इनिंगमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी पाहिली. ह्या इनिंगची सुरुवात मैदानावरती कशा प्रकारची असेल. पहिला चेंडू हो बॉल पोहोचतोय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं प्रचंड मोठा फटका. छेरन षटकार. आता मी नाही कोणाला बी. फटका असा ध्वजार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश लोखंडे यांचा दणदणीत षटकार. आले मला की तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक्की. प्रथमेश राठोडच्या बॅट मधनं इथं मात्र पहिलाच बॉल वरती पॉवरफुल बिग हिट आपण पाहिलाय. षटकार ठोकला गेलाय. 75 बडवायच्या बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बॉलर नवनाथ हडोडेला तुम्ही पाहताय स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती बॉल इथे व्यवस्थित जो पाहायला मिळाला नाही. त्यानंतर आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी इथे मैदानावरती जी पाहायला मिळेल, कारण पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आल्यानंतर पहा गोलंदाज पुढे एकदा तयार. स्वीप केलाय हा बॉल इथे आपण पाहतोय. बॉलर खूप दूरवरती असेल आणि या दरम्यान रिव्हर्स आपण पाहिलाय. बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. हो पुन्हा एकदा हा बॉल आउट ऑफ द पार्क. छेरन षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. गोलंदाज पुढे एकदा मैदानावरती या ठिकाणी तयार सज्ज असेल.
या दरम्यान पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटमध्ये व्यवस्थितरित्या बॉल आला, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र एका धावेने सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. स्कोर कार्ड मध्ये छोटासा बदलाव आपण पाहतोय. 17 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. पहिलं षटक आपण पाहिलंय. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. सर 1-2 एक चेंडू बाकी आहे. 17 धावा धावफलकामध्ये आहेत. एक पहिल्या षटकातले एक बॉल अजूनही बाकी आहे. आणि पहा ज्या पद्धतीनं बॅटिंग मैदानावरती तुम्ही पाहिली, 2 मॅक्सिमम हिट इथे तुम्ही पाहिले, एक बाउंड्री तुम्ही पाहिली आणि खरं तर 75 धाव्यांचा पाठलाग करत असताना जी काही सुरुवात मिळवली आहे ना, ती खूप लाजवाब मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा तयार. ओहो, हा बॉल गुडघा टेक, तमाशा देख, वन बाउन्स बॉल सीमारेषेला आग लावतोय. 4 धावा, 4 रन, चौकार. सीमारेषा भेदून गेला, सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. थँक्यू. धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा ह्या ठिकाणी मात्र पुढे पोहोचलाय. अगदी 4 धावेनं धावफलक पुढे पोहोचले. पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक संपत असताना धावफलकामध्ये 21 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिले 21 धावा पूर्णपणे धावफलकामध्ये आल्यात आणि अतिशय चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल. कारण ज्या पद्धतीनं 2 बाउंड्रीज आल्या, 2 मोठे स्ट्रोक, इथे मॅक्झिमम षटकार तुम्ही पाहिले आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे संघ एका मजबूत स्थितीमध्ये स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 75 धाव्यांचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीनं मैदानावरती आपण पाहतोय सुरुवात ही ह्या ठिकाणी श्री साई सह्याद्री ह्या टीमच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पाहिली. खूप खरं तर कमालीची फलंदाजी ह्या 2 बॅट्समनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. ओ पुढे एकदा पहा, मिस टाइम स्ट्रोक मिड विकेट मध्ये येणार आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे पूर्ण होतोय आणि 2 धावेने धावफलक पुढे पोहोचले. 2 धावेने पहा स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदलाव होतोय. धावफलकामध्ये आपण जाणार आहोत. 23 धावा धावफलकामध्ये आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये जर आपण पाहिलं 23 धावा धावफलकामध्ये युवराज गुंजाळ संघाच्या संघनायकाने चेंडू हातामध्ये घेतलाय. हो, याबरोबर पहा बॉल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅटवरती बॉल लागलाय आणि त्यानंतर पहा इथे मात्र कोणतीही धाव मिळणार नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रथमेश ला तुम्ही पाहताय 7 चेंडूमध्ये 19 बनवले. दुसऱ्या बाजूला सुहास कोळे आहे. एका चेंडूचा सामना केलाय. 4 धावा अर्थात बाउंड्री त्याने मात्र मैदानावरती जी वसूल केलेली आहे. पुन्हा एकदा पहा गॅप मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. डीप लॉंग ऑन मध्ये बॉल पोहोचतोय. पुन्हा एकदा बाउंड्री लाईन पार. धावा मिळते 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. थँक्यू. धावफलकामध्ये 27 धावा आपण पाहतोय. अजूनही 27 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 27 बॉल मध्ये 48 धाव्यांची गरज. 27 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 48 अजूनही बनवायच्यात. अशा पद्धतीने कामगिरी मैदानावरती मात्र केली जाणार हे आता आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार.
याबरोबर पहा बॉल इथे दिशा देण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाही. सिंगल पुन्हा एकदा येते आणि लेग पाईसच्या माध्यमातून ही एक सिंगल इथे आपण पाहणार आहोत. धावफलकामध्ये पुन्हा एकदा छोटासा फेरबदलाव जोडणार आहे. 28 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. एक चांगल्या पद्धतीची रणनीती इथे तुम्हाला पाहायला मिळते. आक्रमकता खूप आहे आणि ही आक्रमकता आता इथे अगदी फलंदाजीमध्ये तुम्हाला जाणवली. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर गोलंदाजी मैदानात चांगल्या पद्धतीने करावी लागेल. बॉलिंग करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये जर इथे पकड मिळवायची असेल, कमबॅक करायचा असेल तर इथे धावाला कुठेतरी ब्रेक लावावं लागेल, कुठेतरी पार्टनरशिप तोडाव्या लागतील, कुठेतरी विकेट मिळवाव्या लागतील. त्यासाठी विकेट टेकर गोलंदाज म्हणून इथे एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानात करावी लागणार आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय युवराज गोंधळच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी पुन्हा एकदा सुहास खुळे उजव्या हातानं मैदानावरती तयार असेल. याचबरोबर परफेक्ट पेडल ऑफ द बॅट, डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. चरण षटकार. आता मी नाही कोणाला बी. फटका सातवा हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. तुला देऊ का माझ्या टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. विजयाच्या दिशेला घेऊन जाणारा हा सुहास खुळेचा षटकार होता. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंज घेतल्यानंतर आपण पाहतो थर्ड मॅन एरियामध्ये हा चेंडू गेला. लेग बाईज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. धावफलकामध्ये पुन्हा एकदा छोटासा बदलाव होतोय. स्कोर कार्ड वरती आपण जाऊयात. 35 धावा धावफलकामध्ये आल्यात. अजूनही 24 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 24 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. षटक क्रमांक मैदानावरती 2 इथे मात्र संपले गेले. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 74 धावा विजयासाठी आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिल्यात 75 बनवायच्यात आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हर संपल्यात विदाउट लॉस. श्री साई सह्याद्री ह्या टीमच्या माध्यमातून 35 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आहेत. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेचा चांगल्या पद्धतीचा फायदा इथे मात्र बॅट्समनने घेतलेला आहे. अजूनही 4 षटकं इथे बाकी आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 40 धावांची गरज. इथे मैदानाच्या आतमध्ये सुहास खुळेला आपण पाहिलं 3 चेंडू मध्ये 10 बनवल्या. दुसऱ्या बाजूला प्रथमेश राठोड मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 चेंडूंचा सामना केलाय, 23 बनवल्यात आणि तुम्ही पहा दोन्ही फलंदाज इथे खूप मोठं आक्रमण करतायत, खूप मोठं अटॅक करतायत आणि विशेषतः गोलंदाजीवरती हवे झालेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग मार्कवरती पहा अभिजित दुधे नगर एक्सप्रेस तयार हो. याबरोबर पहा बॉल इथे खेळलाय आणि एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. त्या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. अभिजित दुधे तुम्ही पहा खरं तर बऱ्याच काळ अभिजित दुधेला तुम्ही पाहिलं असेल. अगदी मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील अभिजित दुधेचा असणारा समावेश आज देखील तुम्ही पाहताय. अभिजित दुधे हो पुन्हा एकदा जबरदस्त मारा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि याबरोबर आपण पाहिले अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अभिजित दुधेची तुम्ही पाहताय. रणअप आपण पाहतोय छोटासा आहे पण ज्यावेळेस तुम्ही जुना अभिजित दुधे आठवा खूप मोठा रणअप बॉलिंगच्या माध्यमातून तसा तुम्हाला पाहायला मिळत होता. पण आज तुम्ही पाहताय त्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक 3 मध्ये हो लोअर फुल टॉस लेग बिफोर साठी आपण पाहतोय छोटंसं अपील केले. क्षेत्ररक्षक मात्र इथे दूरवरनं कव्हर पॉईंटचा हा चेंडूपर्यंत पोहोचेल आणि त्याबरोबर आपण पाहतोय धावफलक पुढे पोहोचतोय. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा छोटासा बदलाव होणार आहे. 36 धावा धावफलकामध्ये आल्यात. 21 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज इथे विजयासाठी असेल, जिंकण्यासाठी असेल. ह्या षटकामध्ये अजूनपर्यंत अभिजित दुधेला आपण पाहिले कोणताही बिग हिट या ठिकाणी मात्र अजून वसूल केलेला नाहीये.
निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये ह्या ठिकाणी मात्र जे ठरते पहिल्या 2 चेंडूंवरती कोणतीही धाव आली नाही, त्यानंतर एक सिंगल लेग पासच्या माध्यमातून इथे आपल्याला मैदानावरती पात्रची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा अभिजित दुधे तयार. एकवीस चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 39 धावा विजयासाठी बनवायचे. पुन्हा एकदा अभिजित दुधे प्रथमेश राठोडसाठी. क्लीन बॉल, दांडीखोल फलंदाज बाद प्रथमेश राठोड. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. 36 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज प्रथमेश राठोड. इथे मात्र पवेलियनच्या दिशेला क्लीन बोल्ड झालाय. चांगल्या पद्धतीची खेळी प्रथमेश राठोडची देखील आपण मैदानावरती पाहिली. 10 चेंडू आणि 23 धावांची एक महत्त्वपूर्ण इनिंग प्रथमेश राठोड च्या माध्यमातून तुम्ही पाहिली. तर न्यू बॅटल मैदानावरती आपण पाहतोय सचिन बर्गे, पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेड तालुक्यातील चाकण नगरीचा असणारा हा एक अष्टपैलू असा खेळाडू. कित्येक वेळा फक्त चांगल्या पद्धतीची बॅटिंग बॉलिंग मध्ये सचिन बर्गेला आपण पाहिलं. खरं तर लीग फॉर्मॅटमध्ये सचिन बर्गेला खूप जी मागणी आहे आणि आपण पाहतोय खरं तर आज देखील लोणी प्रीमियर लीग नामदार चषकामध्ये देखील खूप दूरवरचा प्रवास करत सचिन बर्गे या ठिकाणी उपस्थित झाला आणि मिडल ऑर्डरमध्ये नेहमीच एक चांगल्या पद्धतीचा फलंदाज म्हणून सचिन बर्गेला आपण पाहिले. समोरच्या बाजूला अभिजित दुधे, फुलटॉस बॉल होता त्याला मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती व्यवस्थितरित्या बॉल मिडल झाला नाही, पण एज लागल्यानंतर आपण पाहिली आहे तिथे मात्र बॅकफूट पॉईंटमध्ये एक सिंगल जी मिळणार आहे. धावफलकामध्ये पुन्हा एकदा छोटासा बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डमध्ये आपण पाहिलंय 37 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत, अजूनही 19 बॉल शिल्लक आहेत आणि 19 बॉल मध्ये 38 धावांची गरज. 19 चेंडू 38. फुल ऑफ लेंथ यॉर्कर लेनचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल, तिथे मात्र शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये या ठिकाणी 3 या ठिकाणी मात्र संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये धावा आल्यात 38. शेवटचे 18 बॉल आणि 37 धावांची गरज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. पण 38 धावा धावफलकामध्ये 3 षटकांचा खेळ संपला आणि तिसऱ्या षटकामध्ये अभिजित दुधेचं खरं तर कौतुक करावं लागेल. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण असणारा प्रथमेश राठोड त्याला म्हटलं क्लीन बोल्ड केलं आणि पहिला फलंदाज पहिलं यश बॉलिंगच्या माध्यमातून आपल्या संघाला अभिजित दुधेने मिळवून दिलं. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं खरं तर धावफलकाला थोडासा स्पीड ब्रेकर लावलाय. आता मात्र उर्वरित अजूनही 18 चेंडू इथे मात्र बाकी आहेत. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण खरं तर बॅट्समनचा बोलबाला पाहिला, पण तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज हवी होताना तुम्हाला पाहायला मिळाले. आणि यानंतर उर्वरित अजून 3 षटकांमध्ये कशा प्रकारची परिस्थिती ह्या मॅचमध्ये असेल हे आता आपण पाहणार. षटक क्रमांक 4 बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय युवराज कुंजाळ. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटमध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी शतरक्षक अवेलेबल आहे. बॉल फील्ड करतोय. धावफलक एखाद्या वेळी मात्र पुढे पोहोचेल. स्कोर कार्डमध्ये पुन्हा एकदा छोटासा बदलाव. 39 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 17 चेंडू आणि 36. प्रयत्न इथे मैदानावरती तुम्हाला करावे लागतील. प्रयत्न, संघर्ष
हा तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी नक्कीच करावा लागेल, कारण प्रत्येक जण हो फुल टॉस, बिग ब्लास्ट, नो चान्स, चरण षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापूक झुपूक धापूक झुपूक वाजत राहतंय ग. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सचिन भरगे. इथे मात्र पुन्हा एकदा हवी होतोय. संघर्ष आपण मैदानावरती पाहतोय आणि तो करावा लागेल. जिंकायचा असेल, सुपर 8 मध्ये पोहोचायचं असेल तर इथे संघर्ष करावा लागेल. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. इथे जर जिंकायचं असेल तर खूप मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. सचिन बर्केकडे तितका अनुभव आहे. रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी मात्र फसलाय. बॉल मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. इथे मात्र कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदलते, बिघडते. शेवटचे 15 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 30 धावींची गरज. 15 चेंडू 30. हो याबरोबर मॅच अंदरुणी किनारा तुम्ही या ठिकाणी थोडीशी एज लागली आणि त्यानंतर आपण पाहतोय अगदी गलीमध्ये बॉल शॉर्ट थर्ड मॅन पर्यंत पोहोचला होता. तिथे मात्र फिल्डर अवेलेबल आहे, एक सिंगल मिळणार आहे. पहा परिस्थिती मैदानावरती तुम्ही पाहताय अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणता संघ इथे ही मॅच जिंकेल हे सांगणं तितकंच कठीण आहे, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय खूप एफर्ट्स देत आहेत. दोन्ही संघांमध्ये ती कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही पाहताय तितके चांगले प्लेयर्स ह्या दोन्ही टीम्स मध्ये इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. डॉट बॉल, निर्धाव चेंडू गुड लेंथवरनं आपण पाहिले. हलकसं वळण घेणारा हा बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पुढे एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सुहास खोळेसाठी असेल. 9 चेंडूंचा सामना केलाय, 12 आतापर्यंत बनवल्यात. 133चा स्ट्राईक रेटनं सुहास खोळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिले. आतापर्यंत एका चौकाराच्या आणि एका षटकाराच्या मदतीनं मैदानावरती बॅटिंग करणारा सुहास खोळे पुन्हा एकदा तयार असेल. हो पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये खूप बाहेर जाणारा हा चेंडू. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. थँक्यू. 47 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. अजूनही 13 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 13 चेंडू मध्ये 28 बनवायच्यात. 13 चेंडू 28. काय होणार? खूप महत्वपूर्ण मॅच. जिंकणारी टीम थेट सुपर 8 मध्ये असेल. ओहो या दरम्यान स्ट्रोक फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाणार आहे. दूरवरनं मात्र स्क्वेअर क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर 2 धावा इथे मात्र पूर्ण होणार आहेत. 2 धावा इथे संघाला, 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुहास खोळेला इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जे पाहायला मिळतील. आणि याबरोबर षटक देखील मैदानावरती या ठिकाणी मात्र संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्री साई सह्याद्री, रवी भाऊ मते आणि वैभव दादा मते यांच्या मालकीचा असणारा संघ धावफलकावरती 49. अजून निर्णय या ठिकाणी मात्र जो बाकी आहे. डिसिजन पेंडिंग आहे. धावा किती असतील त्यानंतर कॅल्क्युलेशन इथे डिवाइड केलं जाईल. 12 बॉल तर शेवटचे बाकी आहेत, तर 12 बॉलमध्ये अजून किती रन्स इथे जे बाकी आहेत टीव्ही अंपायरच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि नो बॉल ओव्हर स्टेपिंग आपण पाहतोय इथे. नो बॉल. फसला ना हा चेंडू फेकताना आणि हा गेला नो बॉल. हॉटेल साई छत्र लोणीचे प्रोप्रायटर श्री गणपत शेठ भोसले पाटील यांच्याकडून ही 11 नो बॉल. कदाचित हा नो बॉल ह्या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. इथे तुम्हाला आता फ्री हिट पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती असणारा खेळाडू जर तुम्ही पाहिलं सुहास खोळे मैदानाच्या आतमध्ये आहे आणि श्री साई सह्याद्री ह्या टीमच्या माध्यमातून 50 धावा ह्या धावफलकावरती पूर्ण आहेत. ओहो या बरोबर डीप पीड विकेटच्या डोक्यावर सामन्यातील हवा काढून टाकणारा सुपर डुपर हिट स्ट्रोक चरण षटकार.
आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आले मला बुक्की, तुला देऊ का माझ्या गुलीगत पॅटर्नची बुक्की. थँक्यू. 56 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत आणि शेवटच्या बॉलवरती इथे मात्र सामन्याचं गुणोत्तर बिघडून टाकणारा षटकार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिला. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 19 धावींची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पहा चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बॅटिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय हवी होणारी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर प्रमाणात अगदी धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये कुठंतरी अभिजित दुधेने ब्रेक लावला होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय इथे मात्र मोठ्या प्रमाणात धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. काही खराब बॉल्स इथे तुम्हाला पाहायला मिळाले आणि त्यामुळे ह्या मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमची इथे मात्र पकड थोडीशी आता सैल झालेली आहे. आणि या पुन्हा एकदा अभिजित दुधेकडे आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती अभिजित दुधेला तुम्ही पाहताय. अभिजित दुधे समोर पुन्हा एकदा इथे मात्र मोठं असं प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये असेल, कारण समोरचे दोन्ही फलंदाज आता सेट आहेत. मोठमोठे फटके देखील त्यांच्या बॅटमध्ये येताना आपण पाहिलेत. आणि ह्या षटकामध्ये तुम्ही पहा पुन्हा एकदा जर तुम्हाला विकेट पाहायला मिळाल्या, पुन्हा एकदा जर डॉट बॉल पाहायला मिळाले तर ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत येणार आहे. पण त्यासाठी डॉट बॉल करावे लागतील. विकेट्स इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत. फर्स्ट स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी पुन्हा एकदा सुहास खोळे तयार असेल. 11 चेंडूंमध्ये आतापर्यंत 20 बनवल्यात. लोवर फुल टॉस इथे मात्र स्वीप केलाय. बॉल पोहोचतोय पुन्हा एकदा लॉंग लेग एरिया. नो चान्स. 4 रन 4 धावा. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. पहा पॅनल स्वीप मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलाय आणि खूप आक्रमकता या शॉटमध्ये होती. खूप जबरदस्त फटका इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. 9 बॉल शेवटचे बाकी आहेत. अजूनही 14 बनवायच्यात. अभिजित दुधेकडे खूप मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर देखील तो मैदानावरती करतोय. अजूनही शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत. 14 बनवायच्यात. 61 बनवल्यात. विजयासाठी 75 बनवायच्यात. पुन्हा एकदा इथे मात्र हो 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 जबरदस्त फिल्डिंग. अप्रतिम फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र या ठिकाणी राहुल पवार. जबरदस्त फिल्डिंग. जवळ आपण पाहतोय इथे 3 धावा वाचवल्यात. कदाचित तिथे जर मिसफिल्ड पाहायला मिळाली असती तर 4 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये ज्या मिळाल्या असत्या. पण ही जर आणि तरची गोष्ट आहे. त्या अगोदर मात्र राहुलचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिले. खूप दर्जेदारपणा, खूप आक्रमकता त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. अभिजित दुधे इथे तयार. हो हो पुन्हा एकदा पहा वाईट लँडला पकडत हा चेंडू करण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न अभिजित दुधेचा इथे मात्र यशस्वी झालाय. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा डॉट बॉलची नोंद मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 13 धावा. पहा अभिजित दुधेला तुम्ही पाहिले 2 डॉट बॉल, त्यामध्ये आपण पाहिले या अगोदर 1 चौकार देखील वसूल केला. पण त्यानंतर देखील इथे मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लाईन लेंथ खूप इथे मात्र जबरदस्त आहे. आणि व्हेरिएशन देखील जे गोलंदाजीमध्ये अभिजित दुधे ला तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा फाईट मध्ये हा बॉल खूप वेगवान. बॉल पोहोचेल बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. चौकार. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. दोन्ही संघांनी राहणार आहे की आपण तयारीमध्ये राहायचं. संजीवगिरी 11 आणि त्याचबरोबर साई बालाजी या दोन्ही टीमला विनंती की आपण यानंतर तयारीमध्ये राहायचे. वेळ कोणती नाही ही दोन्ही टीमला सूचना असतील. धन्यवाद. रन मॅच सोडू नको. पहा पुढे एकदा इथे स्वीप केलाय. हा बॉल चांगला फटका म्हणावा लागेल. तंत्रशुद्ध क्रिकेट काय असतं ना हे देखील तुम्हाला ग्रामीण भागामध्ये अलीकडे पाहायला मिळतं. कारण तितका चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आणि तितक्या चांगल्या पद्धतीचे प्लेयर्स तुम्हाला ग्रामीण भागामध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहेत. पहा अभिजित दुधेला तुम्ही अगोदर पाहिलं होतं आणि अतिशय जबरदस्त गोलंदाजी मैदानात या ठिकाणी तुम्ही पाहताय. 5 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 8 धावेची गरज. 5 चेंडू 8. हो याच बरोबर विनिंग स्ट्रोक बॉल पोहोचतोय सचिन बर्गेच्या पाठमध्ये. सीमारेषा पार. शेवटचे 4 चेंडू आणि 2 धावेंची गरज. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापक झुपक धापक झुपक वाजत राहतंय ग. दिलात धापक झुपक धापक झुपक वाजत राहतंय. ह्या खेळीसाठी खरं तर सचिन बर्गेची ओळख आहे आणि तुम्ही पाहताय सामन्यामध्ये पूर्णपणे संघाला घेऊन आलाय. 4 चेंडू 2ची गरज. मिड विकेट मध्ये हा बॉल आणि ह्या बरोबर पुन्हा एकदा विनिंग मोमेंट विनिंग स्ट्रोक इथे आपण पाहतोय. श्री साई सह्याद्री रवी भाऊ मते आणि वैभव दादा मते यांच्या मालकीचा असणारा संघ थेट सुपर 8 मध्ये जाऊन दाखल. अभिनंदन जिंकलेल्या टीमचं अभिनंदन. पराभूत टीमला देखील अजून एक संधी आहे. तुमचं देखील कौतुक. त्या अगोदर आता मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. अगदी प्रथमेश राठोड 10 चेंडू आणि 23 धावा आणि बॉलिंग